नमस्कार मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो आणि भावांनो आणि हिच्या बहिणींनो. तर वेलकम टू आहेत सगळे आहेत. वेलकम टू माय व्लॉग काय म्हणतात त्यात तुमचं स्वागत आहे. आज आहे 1 सप्टेंबर 2024. असा सेम व्लॉग रिलेटेड 20 मार्च 2022 रोजी आम्ही बनवला होता. तर जर कोणी बघितला नसेल तर त्याची लिंक देऊन ठेवतो इथं वर. खूप जुना व्लॉग होता ऍक्च्युली तो. त्याच्याशीच रिगार्डिंग हा व्लॉग आहे असंच समजा. सरप्राईज आहे. तर आवरायला सांगितलंय हिला सकाळी 9 वाजता आणि आता किती वाजलेत माहितीये का? थांबा फोन मध्ये दाखवतो तुम्हाला. आता वाजले 11 वाजलेत 11. म्हणजे हिची 5 मिनिटं काही संपन्न झालेत. तर सोबत तुम्हाला एक हे पण सरप्राईज आहे की आम्ही आमच्या कंपनीचं एक ब्रँडिंग चालू केलेलं आहे जे आहे इन्स्पायर्ड नावाचं. हे लवकरच मार्केटमध्ये अवेलेबल होईल तुम्हाला अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि ह्याच्या वेबसाईट वरती सुद्धा. तर ऍक्च्युली मी हे रिव्हील करणार नव्हतो पण आता हे मॅडमना सॅम्पल मधलं पीस आवडलं त्यामुळे हे सांगावं लागलं. तर स्टेट येऊन राहावा, पुढे काय आहे ते पण बघा आणि ह्याबद्दल पण आपण तुम्हाला माहिती देत राहू. कोण आलं बघूया. रात्रभर डेकोरेशन करून दमलेले भावेश पाटील, त्यांना पण सकाळी 10 वाजता बोलवलेलं, हे पण 11 वाजता आलेत. हे आहेत आपल्या कंपनीचे परफ्युम्स. यूज आता काय आहे, बॉक्स बघून कोणाला कळणार नाही त्यामुळे प्रत्येकानं वास घेऊनच कळणार. आता वासावाला फोन असतं तर मित्रांनो तुम्हाला वास पण दाखवला असता. बॉटल मध्ये मारू नको, हातावर मार, हातावर. याला ब्रँड अँबॅसेडर करावं म्हणतोय मी पण हे लय लेट येणार शूटला. कसलं भारी आहे परी. अशा गाडीत जागा पुरण आहे ना. हो जरा मी मोठी मोठी नाही मग आपण गाडी मोठी घ्यायला पाहिजे काय आहे ना. 5-4 चाललोय. 5-4 चाललोय, 6 जण चाललोय. तर मला वाटते बहुतेक गाडी अपग्रेड करावी लागते. बंद कर. हाय कर बरी सगळ्यांना. हाय पप्पा नाही, हात खाली कर. हाय कर सगळ्यांना. कसे आहात? जेवला का? ओके बाय बाय. गणा का रडला बाळा तू? थोडीशी मस्ती आली. थोडी मस्ती आली तुला? हो झोप आले तुला. झोप बाळा, झोप. इथं दुसरी इथं आहे आमची. परी झालं तुझं? झालं? ये भावेशीला घे. आता हे बघून तुम्हाला कळलंच असेल आम्ही कुठं आलोय ते. तर चेअर कमी पडलेले आहेत बसायसाठी. एवढी माणसं घेऊन आले आम्ही आमच्या बारक्या गाडीतनं एवढी माणसं घेऊन आले. नमस्कार मित्रांनो, आम्ही श्री स्वामी समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्स या नावाने आता व्यवसाय चालू केलेला आहे. आता ओनर बसलेले आहेत तिथं. तर काय म्हणणं आहे ओनर तुमचं? ओके डन. हा अशा जुन्या व्यवसायाचं काय झालं असं बरेचसे जण म्हणतील, मग काय सांगायचं लोकांना? जुना व्यवसाय सुरूच आहे ना. मल्टिपल बिझनेस ऑपॉर्च्युनिटी असलं पाहिजे माणसाकडे. कसं आहे, घरात येणारं उत्पन्न हे जास्त प्रकारे आलं पाहिजे. जास्त नाही, वेगवेगळ्या प्रकारात आलं पाहिजे. तर ते जास्त प्रमाणात नंतर येणारच. कारण एकाच ठिकाणावरून येणारं उत्पन्न ना ते नंतर गोठून जातं. जसं की आपण कुठलाही धंदा असतो असं काय नाही. तर श्री स्वामी समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाने आम्ही टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी चालू केलेली आहे. हे आम्ही रिव्हील केलं नव्हतं आधी, आमच्या आधीपासूनच आहे. तर त्याचे चालक मालक सर्व हे आहेत आमचे दत्ता पटेल. तर कुणाचं काही भाडं बिडा असेल तर ह्या माणसाला संपर्क करा, म्हणजे मी भाड्यानं गाडी देईल तुम्हाला. तर आणि बाकी तर आम्हाला तर गाडी आहेच, आम्हाला पण तेवढी मोठी गाडी झाली म्हणा. आणि आता लवकरच अशा पण गाडी शिकणार आहे. तर गाडी शिकणार आहे असं म्हणून 6 महिने झाले. माझी 2 पोरं सांभाळून मी स्वतः तयार, स्वतःची असतो असं दोन केलं मी कसं जाणार? गाडी शिकली तर मला प्रॉब्लेम आहे ना, म्हणून मी शिकवत नाही. मी ती पोरं 2 मांडीवर ठेवून कधी कुठे पळून जायचं सांगता येत नाही. गाडी घेऊन लगेच पळून जायच्या तयारीत आहे ती. असं आहे, भीती वाटते मला म्हणून मी तिला गाडी शिकवत नाही. असं आहे, समजलं का तुम्ही?
हा शिकवणार, पण कसं आहे लॉंग ड्राईव्हला वगैरे गेले की आपल्याकडे एखादा को ड्रायव्हर असावा ज्याला व्यवस्थित गाडी चालवता यावी, म्हणजे अपघात होत नाही आपली. बाकी काय कसं आहे, बरं आहे ना, मस्त मजेत ना. कसं चाललाय रविवार मग? आज मटण होता उभी. आणि आमचं तर श्रावण आहे. ज्याचा श्रावण आहे त्याने श्रावण पाळा, ज्याचा नाही त्याने नावून खावा. हे श्रावण मला म्हणजे नाही, ही लोक मला पटत नाहीत जी वर्षभर मटण मच्छी आणि हे खातेत सगळं, चिकन मटन मच्छी, आणि 1 महिना श्रावण पाळतात. करायचं तर व्यवस्थित करा, नाही तर करू नका. माझ्यासारखं करायचंच नाही. आपलं जे वाटतंय ना ते करायचं. हायच तरुण तर घे करून, जाशील मरून तर टाकतील करून. स्टेट येऊन राहा. मला लवकरात लवकर गाडी मिळवून देण्याचा प्रयत्न ह्या साहेबांनी केला. यांचं नाव संकेत शेट्टी आहे. तर हे मारुती सुझुकी मध्ये काय देत आहे आम्हाला वेगळं? तर तुमचे गेट पास आम्ही देतोय, बाकी तुमचे पेपर टी परमिटचे जे आहे ते थोड्या दिवसांनी. ओके चालेल. आरसी वगैरे सगळं घरी येईल? आरसी बघ तर बाय पोस्ट तुमच्याकडे येईल. ठीक आहे. आणि कुणाला इर्टिगा लवकरात लवकर हवी असेल तर ह्यांना संपर्क करा, तर भेटेल ना. नाही तर आमचं नाव खराब कराल तुम्ही एवढं व्हिडिओ. हा तर संपर्क करा. नाही नको, मशीनचं नाही आवडत. बाहेरनं मागवत असेल तर सांगा. हा चलेगा, टपरी से चाय चलेगा. चहा मी काय एक्सेल ऑटोविस्टाची ऍड वगैरे करत नाहीये, नाहीतर लगेच तुम्ही हे व्हाल. आम्हाला काय गाडीमध्ये एवढं हे नाही, पण सांगतोय तुम्हाला की गाडी हवी असेल तर यांना संपर्क करा, ते लवकरात लवकर मिळवून देतील. इर्टिगाला काही जास्त वेटिंग नाहीये. आम्ही आधीची गाडी पण हितनच घेतली, तर बायको म्हणते आपण वेगळ्या शोरूम मध्ये आल्यासारखं का वाटायला लागले. तर एक्सेल ऑटोविस्टाची सर्व्हिस खूप छान आहे, खरंच छान आहे. ऍक्च्युली मी त्यासाठी खूप ठिकाणी फिरलो आणि परत फिरून इथंच आलो, कारण मी माझी पहिली गाडी इथंच घेतली होती. पहिल्या गाडीचा विलॉग आमचा खूपच म्हणजे असा भयंकर खतरनाक झाला. तर आता दुसरी गाडी का घेतली सांगतो. नमस्कार मित्रांनो. तर तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की आता आम्ही दुसरी गाडी का घेतली, पहिली गाडी घेऊन 2-2.5 वर्ष पण झाली नव्हती. तर ही गाडी माझी नाहीये, ही गाडी आमच्या मेवण्याची आहे, ज्यांचं नाव दत्ता पाटील आहे. त्यांच्यासाठी घेतलेली ही गाडी आहे, जी टूर्स अँड ट्रॅव्हलसाठी यूज केली जाणार आहे. हा माझा मेवणा जो व्हाईट शर्टमध्ये माझ्या मुलीला घेऊन उभारलेला आहे त्याच्यासाठी घेतलेला आहे. आणि कसं आहे की पूर्वी आमच्याकडे व्हाईट प्लेटमध्ये गाडी होती, तर ती गाडी विकून आपल्याला ही घ्यावी लागली. कारण RTOच्या नियमानुसार तुम्ही व्हाईट प्लेट कार्समध्ये किंवा कोणत्याही व्हेकलमध्ये पॅसेंजर वाहतूक करू शकत नाही. त्यामुळे ही गाडी घेतली, त्यामुळे आपण सगळं कायद्यात बसेल असं करावं माणसानं. आता हे भटजीजी आमच्या मामींना सांगत होते की व्यवस्थित पूजा करा, त्यांच्या हस्ते आमची सगळी पूजा वगैरे चालू होती, सगळं सांगणं गरजेचं असतंय. तर आमचे दत्ता पाटील म्हणले की आपण आपल्या परीचे पाय उठवूया, म्हणजे ते लक्ष्मीचे पादुका उठवतात तसं गाडीवरती पाय उठवूया. तर आमच्या परीचे पाय उठवताना ती थोडीशी हल्ली, त्यामुळे ते पाय थोडेसे इकडे तिकडे झालेले आहेत. तरी छान असं हे झालेलं आहे. माझ्या गाडीच्या वेळेला हे करता आलं नाही, कारण माझ्या गाडीच्या वेळेला परी नव्हती आमची, पण आमची गाडी जी घेतली गेली ती आमच्या परीसाठीच घेतलेली असते. बाकी तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. अशा पद्धतीनं गेल्या वेळी माझ्या गाडीमध्ये माझ्या मातोश्री बसलेल्या, तर ह्यावेळी तिच्या मातोश्री बसलेल्या आहेत. तर मारा स्टार्टर, मामी स्टार्टर मारा. चावी फिरवा, ही चावी आहे तिथं, फिरवा चावी, पुढं फिरवा, ठोका पुढच्या गाडीला, फिरवा की. झाली? अरे आवाज नाही आला गाडीचा चालू झालेला. हा काय लय पैसे देऊन घेतले तुम्ही वाटतं. आई जे करेल ते हिनं केलंच पाहिजे, नाहीतर मग ही ब्रेक मधला, ब्रेक कुठला काय ब्रेक मधला. गाडी चालू झाली आता, पण गाडी चालू झाली. अरे पण पुढे नाही जात. तू पुढे नको नेऊ बाई, राहू दे. नको हीच बरोबर नको, टीच बरोबर नको, तू उतर खाली, खाली उतर. आता गाडीचे खरे मालक बसलेले आहेत. चला घे पुढे, घे पुढे, घे गाडी पुढे, घे पुढे. नाही घेतली गाडी पूजा झाल्यावर. गणपती बाप्पा मोरया. अशा आपण दोघच किती छान वाटतंय ना.
हा ना पोरबाळ नाहीत काय काय लाज नाही, वाटते का? सासू सासरे नाहीत, तुझे नाहीत, माझे नाहीत. ती लाईफच वेगळी होते यार. उगीच लग्न केलं असं झालं माहितीये का. कुठल्या ब्रह्ममुहूर्तावर ती जाऊन मी चुकीची पावलं उचलली असं झालं मला माहितीये का. ती तुमच्यामुळे मी पण तेच केले, तुमच्या नादाला लागून. म्हणतात ना येड्याच्या नादी लागू नये म्हणून. कसलं स्मार्ट होतो मी माहितीये का. तुला काय सांगायचं, जाऊ दे तर काय बोलत. अहो हा दादाच्या गाडीत बसल्यामुळे ही गाडी लई छोटी वाटली. माणसाचं मन लई चंचल असतं बरं का. अशी नवी कोरी त्यात मला 1 मिनिट टेकू पण नाही दिली तुम्ही. असंच आहे माणसाचं मन लई चंचल असतं. माझी पोरं त्याला रोज नवीन नवीन गोष्टी बघाव्याशा वाटतात, हव्याव्याशा वाटतात.